एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेला एक 15 वर्षाची मुलगी होती। अशा पद्धतीने ती महिला आणि ती मुलगी एका घरामध्ये दोघी जणी राहत होत्या आणि अगदी सगळं काही सुरळीतपणाने चांगल्या पद्धतीने सुरू होतं। पण मात्र एक दिवस घरामध्ये असणारी जी महिला आहे तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली। मग अचानक तब्येत का बिघडली, कशामुळे बिघडली म्हणून ती महिला तपास करण्यासाठी दवाखान्यामध्ये गेली आणि दवाखान्यामध्ये जाऊन तिने तिच्या शरीराची तपासणी केली। जेव्हा त्या महिलेने तिच्या शरीराची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, सगळ्यात अगोदर त्या झोपेच्या गोळ्या बंद करा, कारण की झोपेच्या गोळ्याचा ओव्हरडोस झालेला आहे म्हणून तुमची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहे। आता डॉक्टर सांगतायत म्हणून त्या महिलेने देखील हो हो केलं, बरोबर म्हणली। पण मात्र नंतर त्या महिलेची गोष्ट लक्षात आली की झोपेच्या गोळ्या तर मी घेतच नाही आणि डॉक्टर अशा पद्धतीने का सांगतायत की झोपेच्या गोळ्या बंद करा म्हणून। मग त्या महिलेने विचारलं की बाबा मी झोपेच्या गोळ्या घेतच नाही तर तुम्ही कसं काय म्हणताय झोपेच्या गोळ्या घेणं बंद करा म्हणून। डॉक्टर म्हणे मी का तुम्हाला खोटं बोलतोय का, तुमच्या शरीरामध्ये जे आढळून आलं आहे तुम्हाला झोपेच्या गोळ्याचा ओव्हरडोस झालेला आहे म्हणून तुमची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहे। मग आता त्या महिलेला मोठा प्रश्न पडला की ती झोपेच्या गोळ्या कधी घेत नाही, आतापर्यंत तिने कधी झोपेची गोळी घेतली नाही, मग तिला झोपेच्या गोळ्या नेमक्या कोण देत होतं, कशामुळे देत होतं, हा मोठा प्रश्न त्या महिलेला पडला होता। म्हणून तिने तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती की त्या महिलेला झोपेच्या गोळ्या नेमकं कोण देत होतं आणि काय देत होतं। जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला होता तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना, कारण की त्या महिलेच्या जीवाला धोका होता आणि कोणीतरी त्या महिलेला ठार करण्यासाठी झोपेच्या गोळ्या देत होतं म्हणून पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा होता। आता ज्या पद्धतीची ही घटना घडलेली आहे ते कोणत्या राज्यातली आहे, काय आहे, कशा पद्धतीचे आहे हे महत्त्वाचं असण्यापेक्षा आजकालचे तरुणी कशा पद्धतीनं बिघडत चाललेत आणि ते कोणत्या थराला प्रेमापोटी जात आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीमधून सविस्तर समजणार आहे। पण मात्र ही एक घडलेली सत्य घटना आहे आणि कशा पद्धतीनं तरुण पिढी बिघडत चालली आहे ते देखील तुम्हाला या गोष्टीमध्ये समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण गोष्ट काय आहे हे तुम्हाला सविस्तरपणे समजेल। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील लखनौ मधल्या कृष्णानगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे। त्या महिलेला एक 15 वर्षाची मुलगी आहे। अशा पद्धतीने एक महिला आणि एक मुलगी एका घरामध्ये दोघी जणी राहत होत्या, सुखी संसार चांगल्या पद्धतीने राहत होत्या। पण मात्र बरेच दिवस चांगल्या पद्धतीने राहिल्यानंतर ती जी महिला आहे तिची तब्येत अचानक मोठ्या प्रमाणात बिघडली म्हणून तिने वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटल गाठलं, तपासणी केली आणि डॉक्टरांनी गोळ्या बंद करण्याचं सांगितलं। मग आता ती गोळ्या घेतच नाही तर बंद कुठून करायच्या असा सगळ्यात मोठा प्रश्न तिला पडला होता। म्हणून हे संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये गेलं होतं। मग पोलीस ठाण्यामध्ये प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली। ती महिला कुठं जाते, कुठं राहते, कोणासोबत खाते, कोणासोबत पिते, तिचा जास्त संपर्क कोणासोबत येतो हे जेव्हा पोलिसांनी सगळं तपासून पाहिलं तेव्हा इतर कोणासोबतही त्या महिलेचे काही संबंध आढळून आले नाही आणि तिचं खाणं पिणं राहणं सगळ्यात जास्त घरीच होतं आणि जेव्हा ती संध्याकाळी जेवण करायची तेव्हा तिला गाढ झोप लागायची असं सुद्धा तिनं तपासामध्ये सांगितलं होतं। जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण तपासणीमध्ये त्या महिलेच्या 15 वर्षाच्या पोरीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली तेव्हा त्या पोरीनं सांगितलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। सुरुवातीला तिने उडवडीची उत्तरं दिली होती, मग पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने एक मोठी कबुली दिली होती। तिने सांगितलं हो तीच तिच्या आईला संध्याकाळी 3 ते 4 झोपेच्या गोळ्या जेवणामध्ये मिक्स करून द्यायची, कधी पाणी पिण्याच्या बहाण्यानं कधी जेवणामध्ये टाकून अशा पद्धतीनं 3 ते 4 गोळ्या दररोज तिच्या आईला झोपेच्या खायला द्यायची आणि त्या गोळ्या झोपेच्या खाल्ल्या की तिची आई अशी गाढ झोपायची की सकाळचे 8 वाजले तरी झोपेतून उठतच नव्हती। मग ही गोळ्या नेमकी ती कशासाठी देत होती, काय देत होती हे जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा समजलं की ती मुलगी तिच्या प्रियकराला रात्रभर घरामध्ये बोलत होती
नाहीतर मग ती त्याला भेटायला जात होती. तिला रात्रभर निवांतपणे प्रियकराला बोलता यावं, त्याच्यासोबत राहता यावं, भेटता यावं, याच कारणामुळं ती तिच्या आईला झोपेच्या गोळ्या देत होती आणि अशा पद्धतीनं रात्र रंगीन करत होती. आता हे सगळं ऐकून पोलिसांना धक्का बसलाच होता. म्हणून पोलिसांनी त्या पोरीच्या रूमची तपासणी देखील केली होती. जेव्हा तपासणी केली तेव्हा त्या पोरीजवळ एक विषाची बाटली देखील सापडलेली होती आणि ते विष तिच्या आईला देऊन ठार करण्याची योजना आणि कट त्या मुलीनं आखलेला होता. जेव्हा त्या विषाच्या बाटलीबद्दल पोलिसांनी त्या पोरीला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं तिच्या प्रियकरानं तिला ती विषाची बाटली दिलेली आहे आणि त्यानं सांगितलं होतं नेहमी झोपेच्या गोळ्या देऊस तर एकदाच विष देऊन टाक आणि कायमचा तिचा काटा काढून टाक. पण मात्र पोरीनं विष देणं टाळलं होतं आणि विष न देता झोपेच्या गोळ्या देऊनच आपण अशा पद्धतीनं भेटत राहू असं तिनं तिच्या प्रियकराला सांगितलं होतं. मग इतकं मोठं धक्कादायक पाऊल त्या तरुणीनं उचलल्यामुळं तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि तिचं 18 वर्षापेक्षा कमी वय असल्यामुळं तिचं समुपदेशन करण्यासाठी तिला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीची घटना या ठिकाणी या परिसरामध्ये घडलेली आहे त्यामुळं ती पोरगी तिचा प्रियकर दोघं देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हेगार आहेत. आणि लहान असल्यामुळे काय झालं त्यांच्या डोकं नेमकं कशा पद्धतीचं आहे, जर त्यांनी त्या महिलेला ठार केलं असतं तर उद्या नेमकं काय घडलं असतं हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. पण मात्र ज्या पद्धतीनं हे 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे, त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलं जाणार आहे आणि इथून पुढं त्यांनी असं काही करू नये याची देखील काळजी घेतली जाणार आहे. पण मात्र आजकालच्या या पिढीमध्ये मोबाईलच्या नादी लागून नको तसे व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर पाहून एकमेकांप्रती लहान वयामध्येच प्रेम होत आहे आणि आजकालचे तरुण तरुणी कशा पद्धतीनं करत आहेत आणि ते कोणत्या टोकाचा निर्णय घेत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीमधून कळालं असेल. पण मात्र ज्यांच्या घरामध्ये तरुण तरुणी आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहिला पाहिजे आणि आपल्या मुलांकडं आपल्या मुलींकडं योग्य ती काळजी आणि लक्षसुद्धा दिलं पाहिजे, एका प्रकारे नजर ठेवली पाहिजे असं देखील या बातमीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. आता ज्या पद्धतीनं संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. जर अशा पद्धतीनं तरुणाई करायला लागली, ज्या मायबापांनी जन्म दिला त्यांनाच ठार करण्याची योजना आखू लागली तर नेमकं इथून पुढं कसं घडेल, काय घडेल असे वेगवेगळे प्रश्न लोकांनी कमेंटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.